तर ही मी कविता केली ऑगस्ट 2025 मधली. ही माझी कविता मला सुचली, ती मी कविता आपणास वाचून दाखवतो. त्यापूर्वी या कवितेबद्दल असं आहे की अनेक वेळा अनेक ठिकाणी आजकाल आपण पाहतो, वाचतो, हत्याकांड, अपघात वगैरे, ते सर्व वाचून ऐकून जीवाचा थरकाप होतो. असं वाटतं की नकोच तो प्रवास, घराच्या बाहेरच जाणे नको. केव्हा काय घडेल सांगता येत नाही. इथंच आपण सेफ आहोत, घरातल्या घरात सुरक्षित आहोत. ही भीतीची भावना व्यक्त करणारी ही माझी कविता. म्हणून मी त्या कवितेलाही नावही तसंच दिलंय, नकोच ते. कवितेचं नाव नकोच ते. तर ही माझी कविता. नकोच वाटे हो प्रवास आता, मावळाला बघा तो उल्हास. नकोच वाटे हो प्रवास आता, मावळाला बघा तो उल्हास. दहशत बसली मनास अन एकच धास्ती तासनतास. कधी अकस्मात ऐकू येते कुठे घडलेले हत्याकांड. कधी अकस्मात ऐकू येते कुठे घडलेले हत्याकांड. थरकाप उडतो जीवाचा, गेले बच्चे अन तरणे बांड. तिकडे विमान अपघात तो किती दारुण भीषण झाला. तिकडे विमान अपघात तो किती दारुण भीषण झाला. सारे आगीत जळून दग्ध, दैवाने खेळ त्याचा दाविला. सर्वत्र पाहुनी असे प्रकार, मन होई सुन्न अन बधीर. सर्वत्र पाहुनी असे प्रकार, मन होई सुन्न अन बधीर. वाटे सर्वांना गिळून टाकण्या, ही नियतीच झाली अधीर. न शाश्वती उरली कशाची, असेच हे कलियुग म्हणावे. न शाश्वती उरली कशाची, असेच हे कलियुग म्हणावे. घडेल ते मुकाट पहावे, तेच आपले प्रारब्ध जाणावे. आगतिक आणि भयकंपित हे मन आता सांगते आम्हास. आगतिक आणि भयकंपित हे मन आता सांगते आम्हास. नको करू कुठे भ्रमंती आता, घे घरीच सुखाचे दोन घास. जायचे तर आहेच एकदा, कशास धरतो प्रवासाची आस. जायचे तर आहेच एकदा, कशास धरतो प्रवासाची आस. रहा परिवारातच आपल्या, घे इथेच अखेरचा श्वास. घे इथेच अखेरचा श्वास. म्हणजे काय, नकोच कुठे बाहेर हिंडणे फिरणे, प्रवास नको, घरीच राहिलेले बरे. बाकी नकोच ते.